शाळेमध्ये दिलेले टॅप आणि मी स्वतः घरी घेतलेले टॅप पण वाहून गेलं आणि एसटी महामंडळाचे पास पण वाहून गेलं। शाळेला जाण्यासाठी काहीच नाही आता। राशन पाणी सगळं वाहून गेलं, खाण्याचं सगळं साहित्य वाहून गेलं आणि गणवेश दिले होते ते पण वाहून गेले। अरे थोड़ा पीछे हटेंगे वैभव इकडे वैभव हो मोबाईल आठ 12वीला शिकणारी मुलगी आहे, तिला टॅब कोणत्या तरी योजनेतून मिळाला होता आणि तिचंही घर असंच वाहून गेलं। तिचा भाऊ कुठेतरी पुण्यात शिकतो आणि मला असं वाटतं जर एखादी एवढ्या इंटेरियर भागातली एक मुलगी शिकू इच्छिते, तिला टॅब आवश्यक आहे, तर आम्ही तिला आज एक टॅबच नाही तर तिला एक चांगल्या पद्धतीनं लॅपटॉप तिला आम्ही आमच्या वतीनं आज दिला। मला वाटतं काही फार मोठं काम नाही आहे, पण एक आपल्यातली एक छोटीशी मुलगी या भागातली जर शिकू इच्छिते तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।